यांना नैराश्यानं ग्रासले. त्यामुळे कुठल्यातरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन शॉक ट्रीटमेंट घेण्याची त्यांना गरज आहे. संजय राऊत कोणाच्या इशाऱ्यावर भुंकतात आणि नैराश्यांना ग्रस्त होऊन कसे थुंकतात हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले. भारतीय संविधानानुसार भारत एक संघराज्य आहे आणि दिल्ली ही देशाची राजधानी आहे. जेव्हा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात, चर्चा करतात, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असतं. दसरा मेळाव्यात छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले की छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून महाराष्ट्राचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. त्यामुळे ज्यांची लायकी ही काँग्रेस आणि सिल्वर ओकच्या पायपुसणे इतकीच आहे, त्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये अशी घाणाघाती टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केली आहे. दुसऱ्यांवर टीका करण्याच्या आधी संजय राऊतनी स्वतःच्या गळ्यातला सिल्वर ओकचा पट्टा बाजूला काढून ठेवावा. संजय राऊत कुणाच्या इशाऱ्यावरती भुंकतात आणि नैराश्यानं ग्रस्त होऊन कसे थुंकतात हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. संजय राऊतांना खरं तर नैराश्याने ग्रासलेलं आहे. कारण पदही गेलं आणि पतही गेली, गाढव सुद्धा गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे खरं तर संजय राऊतांनी कुठल्या तरी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन शॉक ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. संजय राऊतांना कदाचित हे माहिती नसावं की भारतीय संविधानाच्या नुसार भारत हे एक संघराज्य आहे आणि जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे पंतप्रधानांच्याकडे जातात, त्यांच्याशी चर्चा करतात, तर ते आपल्या राज्याच्या विकासाच्यासाठी आवश्यक असतं. परवाच्या दसरा मेळाव्यामध्येच छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी दाखवून दिलंय की महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नांच्यासाठी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून ते लढतायत आणि प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. पण संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातला इतर कुणीही माणूस यांची अवस्था ही काँग्रेस आणि सिल्वर ओकच्या पाय पुसण्यापेक्षा दुसरी काहीच नाहीये. त्यामुळे त्यांनी आम्हाला मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ, फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जिल्ह्यात सुरू आहे. निवडणुका न्याय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. त्या अनुषंगानं 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार नोंदणी करावी. तसंच मतदार यादीतील नोंदींबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक क्षणगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगानं 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या कालावधीत मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी. तसंच आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावाची नोंद मतदार यादीत नसल्यास नमुना नंबर 6, ज्या मतदारांच्या नावात पत्त्यात दुरुस्ती असल्यास नमुना नंबर 8, तसंच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत कायमस्वरूपी स्थलांतरित असल्यास नमुना नंबर 7 भरण्यात यावा.
तसंच 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर या दिवशी विशेष मोहिमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसंच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी. मतदार यादीतील नोंदींबाबत काही आक्षेप असल्यास हरकतीही नोंदवाव्यात, असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले. न्यूरोलॉजिकल व्याधीविषयी अत्याधुनिक तपासणी, उपचार उपलब्ध असणाऱ्या ठाण्यातील होरायझन प्राईम हॉस्पिटलतर्फे जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त न्यूरोसायन्स विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे. याविषयी आज एका पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी या हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून उपचार घेऊन पूर्णपणे बरे झालेले काही रुग्ण देखील उपस्थित होते. डॉक्टर विश्वनाथ अय्यर, न्यूरोसर्जन, डॉक्टर निखिल जाधव, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर कुसुम सिकारिया, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर जयेश भानुशाली, आर्थोस्पाइन सर्जन डॉक्टर ऋषिकेश वैद्य, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉक्टर जय वैद्य, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अंकुश वासनिक, पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट डॉक्टर मानसी एस अभंग, स्पीच डिसऑर्डर स्पेशालिस्ट असे या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. न्यूरोसायन्स हे एक असं क्षेत्र आहे ज्यात मानवी मेंदूच्या जटिल कार्याचा अभ्यास केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनातील दुर्लक्षित बाबी अनेकदा गंभीर असू शकतात. चाव्या चुकीच्या ठिकाणी ठेवणं किंवा विसरणं, एखाद्याचं नावही विसरणं, असं विस्मरण आपण सर्वच जण अनुभवतो. अशी उदाहरणं कदाचित दखल घेण्याजोगी वाटणार नाहीत, परंतु ती अनाकलनाविषयक समस्यांची सूचक असू शकतात. अधूनमधून विसरणं स्वाभाविक असलं तरी सतत स्मरणशक्ती कमी होणं किंवा गोंधळ उडणं ही आकलनातील सौम्य बिघाडाची प्रारंभिक चिन्ह असू शकतात, ज्यामुळे अल्झायमर किंवा डिमेन्शिया यांसारखे गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. ही सूक्ष्म लक्षणं ओळखून वैद्यकीय सल्ला घेतल्यास या आजारांना रोखता येतं किंवा त्यांची गतीही मंदावता येते. दैनंदिन व्यवहारात काही वेळा मेंदूला किरकोळ दुखापत होऊ शकते, ज्याकडे अनेकदा लक्ष दिलं जात नाही. खेळणं, पडणं किंवा अपघात यांच्यामुळे झालेले सौम्य आघात हे त्याचं एक सर्वसामान्य उदाहरण आहे. डोक्याच्या या किरकोळ दुखापतींकडे लक्ष न दिल्यास आकलनविषयक दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. संभाव्य धोक्यांची जाणीव असणं आणि डोक्याच्या कोणत्याही दुखापतीसाठी वैद्यकीय मदत घेणं यामुळे मज्जासंस्थेचे चिरस्थायी नुकसान टळू शकतं. कोणाच्याही लक्षात न येणारी घडणारी न्यूरोसायन्स संबंधित आणखीन एक स्थिती म्हणजे स्ट्रोक. स्ट्रोक म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा अचानकपणे खंडित झाल्यास उद्भवणारी धोकादायक वैद्यकीय स्थिती. अशा रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळाल्यास मेंदूचं नुकसान कमीत कमी पातळीवर आणणारा आणि सुधारणा घडवू शकणारा हा वेळ त्यांच्यासाठी गोल्डन पिरियड ठरू शकतो. सामान्यतः पहिल्या 4 तासांच्या आत स्ट्रोकची लक्षणं ओळखून जलद कारवाई करणं अत्यावश्यक असतं. स्ट्रोकची संभाव्य लक्षणं ओळखण्यासाठी FAST हा एक सहज आणि परिणामकारक मार्ग आहे. ही लक्षणं म्हणजे चेहरा बाजूला झुकणं, हात कमकुवत होणं, अस्पष्ट शब्दोच्चार, कोणत्याही कृतीसाठी लागणारा वेळ. ही लक्षणं कोणामध्ये आढळल्यास त्या रुग्णाला त्वरित उपचार मिळणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याची बरी होण्याची शक्यता वाढेल, असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितीतच न्यूरोसायन्स उपयोगी आहे असं नाही. दैनंदिन जीवनातही शास्त्रज्ञ प्रभावशाली ठरला आहे. विस्मरण ते व्यसन, झोपेच्या तक्रारी आणि मेंदूच्या छोट्या दुखापती अशा अनेक बाबी न्यूरोसायन्सशी संबंधित आहेत. सूक्ष्म लक्षणं ओळखून त्यानुसार योग्य पावलं उचलून मेंदूची उत्तम काळजी घेणं आता शक्य आहे. रोजच्या शारीरिक घडामोडींवर लक्ष ठेवून त्यानुसार वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं या स्वस्थ आणि सजग जीवन जगण्याच्या सोप्या पायऱ्या आहेत. अशा प्रकारे न्यूरोसायन्स विषयक अद्ययावत प्रगत उपचारांवर संपूर्ण माहिती होरायझन प्राईम हॉस्पिटलतर्फे या पत्रकार परिषदेत देण्यात आली. वर्ल्ड स्ट्रोक डे आहे आणि स्ट्रोक म्हणजे पक्षाघात किंवा अर्धांगवायू
तर अचानक जेव्हा कुठलाही शरीराचा एक भाग काम करणं बंद होतं, म्हणजे बोलायला त्रास किंवा हाताला कमजोरी, चालताना त्रास होतो आहे, त्याला स्ट्रोकच मानायचं. आणि स्ट्रोकला अर्जंट ट्रीटमेंट सुरुवातीचं फर्स्ट 2-3 तासामध्ये करायला पाहिजे, म्हणजे अक्यूट स्ट्रोक ट्रीटमेंट. आणि ते स्ट्रोक ट्रीटमेंट कुठलाही मोठं हॉस्पिटल म्हणजे जिथे CT स्कॅन, MRI, फुल न्यूरो डिपार्टमेंट आहे तिथेच होऊ शकतं. तर रक्तवाहिन्यामध्ये कुठे क्लॉट बसला तर ते क्लॉटला आपण ओपन करू शकतो एक इंजेक्शन वगैरे देऊन. ते इंजेक्शन दिल्यावर पेशंटची लगेच इम्प्रूव्हमेंट होते आणि पेशंट स्ट्रोक होऊन 3-4 महिने जो घरी पडून राहतो ते होत नाही. तर लवकर पेशंटसाठी गोल्डन आवर ट्रीटमेंट हे करायला पाहिजे. स्ट्रोक ट्रीटमेंटसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. कालची पत्रकार परिषद ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं बोलून प्रत्यक्षात सुहास देसाई यांनी शानू पठाण हे या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावरूनच त्यांची राजकीय विश्वासार्हता आणि राजकीय विद्वत्ता दिसून येते. मुळात पत्रकार परिषद घेतली शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांच्या आरोपांचं उत्तर देण्यासाठी आणि घसरले आपल्यावर. यातूनच सुहास देसाई यांची बौद्धिक विकलांगता आढळून आली आहे. तर शानू पठाण यांनी आपल्यावर आरोप करताना त्यांचं मराठी कच्चं असल्याचं दिसून आले. यामुळे आपण काय बोललो ते त्यांनी प्रथम नीट समजून घ्यावं. आपण आपल्याच नावानं पत्रकार परिषद घेतो आणि पत्रकारांना आपणच उघडपणे सामोरं जातो, असा उपरोधिक हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना चढवलाय. शारीरिक विकलांग व्यक्तींबाबत आपणास संवेदना आणि सहानुभूतीची भावना असते, परंतु सुहास देसाई यांनी आपल्यावर जे आरोप केलेत ते पाहता सुहास देसाई ही बौद्धिक विकलांग आहेत असं आपलं स्पष्ट मत आहे. आपल्यावर बोलताना सुहास देसाई यांनी आनंद परांजपे यांच्याविषयी अनेक पुरावे आहेत, ते बाहेर काढले तर त्यांना सळो की पळो होईल. आपलं सुहास देसाई यांना खुलं आव्हान आहे की येत्या 24 तासात त्यांनी आपल्यावर उघड आरोप करावेत. त्याचं योग्य उत्तर द्यायला आपण समर्थ असल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. खरं तर शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना उत्तर देण्याऐवजी आपल्यावर घसरण्याची त्यांना गरज नव्हती. मुळात पत्रकार परिषद बोलावली डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं आणि पत्रकार परिषद घेता सुहास देसाई यांनी शानू पठाण ही त्यांची विद्वत्ता. मुळात आपण पत्रकारांशी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि शानू पठाण यांचं छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही असं स्पष्टपणे म्हटलं आहे. सुहास देसाई आणि शानू पठाण यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचं सलमान फाळके याच्याबरोबरचं छायाचित्र पत्रकार परिषदेत दाखवलं होतं. हे छायाचित्र 2017 साली नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला सलमान फाळके आला होता. ते फेसबुकवरील छायाचित्र आहे. आम्ही ते नाकारत नाही. मुळात आपण पत्रकारांशी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि शानू पठाण यांचं छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही असं स्पष्टपणे म्हटलं होतं. खरं तर राजकीय नेत्यांची अशी छायाचित्र हा काही पुरावा होत नसल्याचंच आपलं मत स्पष्ट आहे. खरं तर पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा असेल तर त्यांनी कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो, तो ड्रग्ज तस्कर सलमान फाळकेला मदत करत असेल तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं. परंतु सुहास देसाई हे मुळातच बौद्धिक विकलांग असल्यानं त्यांना हे कळलेलंच दिसत नाही. तर शानू पठाण यांची मराठी कच्ची असल्यानं त्यांना आपण काय बोललो तेच नीट समजलं नसावं. आपलं आजवरचे राजकीय आयुष्य हे निष्कलंक स्वच्छता असल्याने आपल्यावर राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल असल्याचं स्पष्टीकरणही आनंद परांजपे यांनी दिलं आहे.